नमस्कार. माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बद्दल आज आपण पाहणार आहोत. बऱ्याच बहिणींना ई-केवायसी करताना वेबसाईटवरती एरर दिसतोय. फॉर्म सबमिट होत नाही किंवा साईटच उघडत नाही. चला तर मग जाणून घेऊया एरर का येतोय आणि त्यावरती उपाय कोणते आहेत जेणेकरून एरर येणार नाही व तुमची ई-केवायसी 2 ते 3 मिनिटांमध्ये पूर्ण होईल. अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका. नमस्कार, योजना घरपोचवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. तर एरर काय येतो, मुख्य कारणे कोणती आहेत याची पहिली गोष्ट, एकाच वेळी लाखो लोक वेबसाईट वापरत असल्यामुळे साईट ही क्रॅश होते. दुसरी गोष्ट, नेटवर्क स्लो असल्यास ओटीपी टाइम ऑफ होतो व पेज ओपन होत नाही. त्यामुळे जिथे नेटवर्क चांगलं असेल तिथेच तुम्ही ई-केवायसी करत असताना बसलेलं अगदी चांगलं. तिसरी गोष्ट, जुनं किंवा अनसपोर्टेड ब्राउझर वापरल्यास एरर हा येतो. ही काही मुख्य कारणे एरर येण्याची. तर यावरती उपाय काय आहे, तर वेबसाईट सकाळी 7 ते 10 किंवा 10 नंतर रात्री वापरा. त्यावेळेस लोड हा कमी असतो. लक्षात घ्या, सकाळी लवकर किंवा रात्री 10च्या नंतर तुम्ही ई-केवायसी करायला घ्या जेणेकरून तुमची ई-केवायसी 2 ते 3 मिनिटांमध्ये पूर्ण होईल व तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. दुसरी गोष्ट, आधारशी लिंक असलेला मोबाईल हा सक्रिय ठेवा. 3, एरर दिसत असेल सतत तर तुमच्या जवळच्या सीएससी सेंटरवरती जा व तिथे ई-केवायसी करून घ्या. घरी मोबाईलवरती टाइमपास करत बसू नका. जरी तुम्हाला वेळ असला 2 महिन्याची ई-केवायसी करण्याचा, तरीही लवकरात लवकर ई-केवायसी केलेली ही अतिउत्तम. त्यामुळे जर मोबाईलवरती होत नसेल तर तुम्ही सीएससी सेंटरवरती जा व तिथे तुमची ई-केवायसी हे करून घ्या. तर ही महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. योजना घरपोचला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ शेवट